नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। कवठेमहांकाळ शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्याने संपूर्ण तालुका हादरला आहे। नामांकित डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरी 4 अज्ञात व्यक्तीने आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश केला आणि कोट्यावधींचे सोने आणि रोकड लंपास केले। या घटनेमुळे प्रसिद्ध हिंदी चित्रपट स्पेशल 26 ची आठवण शहरवासियांना झाली। झुरेवाडी रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल शेजारी असलेल्या मेत्रे यांच्या घरी रात्री 11:30 ते 12:30 या वेळी ही घटना घडली। 3 पुरुष 1 महिलेच्या टोळीने आयकर छापा टाकल्याचे भासवत घराची झडती घेतली। या दरम्यान घरातील सोन्याचे दागिने रोकड त्यांच्या हाती लागले आणि काही क्षणातच ते सर्व लंपास करण्यात आले। अंदाजे 2 कोटी रुपयांच्या ऐवजावर या टोळीने हात साफ केल्याची चर्चा शहरात रंगली आहे। काल रात्री संध्याकाळी सुमारे 11 वाजता एका संशयित गाडीमध्ये 3 इसम आणि 1 महिला डॉक्टर मेत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत। त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे। गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।